मागच्या वेळेस पण पाहिजे तशा पद्धती लवकर नुकसान भरपाई मिळाली नव्हती, त्यामुळं शासन लवकर मदत करेल असं वाटतं तुम्हाला आता? नाही, आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत की लवकरात लवकर ही पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय गावित साहेब हे सध्या हॉस्पिटलला असल्यामुळे ते या ठिकाणी प्रत्यक्ष जरी येऊ शकले नाही तरी त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे ही सर्व जी नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा बघितलं आणि त्यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. आणि गावित साहेब स्वतः हे माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी सुद्धा ते या विषयावर बोलणार आहे. मी देखील यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना हे जी नुकसान झालं आहे याची भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करेन. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. आपण काय काय पाहणी केलेली आणि नुकसानीचे आणि पंचनामेचे आदेश कधी देणे? मोठ्या प्रमाणावर नंदुरबार तालुक्याच्या शनी मंडळ आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालं आहे. आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली. माझ्यासोबत कृषी विभागाचे रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते. या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे. म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला कदाचित आता तेवढासुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा. दुसरं ज्यांनी ई पीक पाहणी जी पीक पाहणी जे ऑनलाईन केली पाहिजे. आपल्या परिसरात बरेचसे शेतकरी जे आहे ते ऑनलाईन त्याच्या नोंदी करत नाही आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की ज्यांच्या शेताचं नुकसान झालं आहे तो शेतकरी त्याचा सातबाराचा उतारा हा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्याचं या ठिकाणी पंचनामे करा, जेणेकरून ज्याचं ऑनलाईन जरी झालेलं नसेल परंतु प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये त्या ठिकाणी त्याने लागवड केलेलं पीक आणि त्याचं झालेलं नुकसान याची नोंद ही अधिकृतपणे झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसानाची भरपाई ही मिळाली पाहिजे. ताई, साधारण अंदाजे